नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र समुपदेशक श्याम विस्पुते तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आतापर्यंत झालेल्या 2 एपिसोडमध्ये जो विषय आपण सुरुवात केली त्या विषयाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। तुमच्या अनेक सूचना माझ्यापर्यंत आल्या। तुमच्या सर्वांच्या सूचनांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि त्याच्यामध्ये विशेषतः अनेक पालकांनी, विद्यार्थी मित्रांनी डिप्रेशन या विषयावरती मी काही बोलावं म्हणून सूचना केलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण डिप्रेशन्स म्हणजे नैराश्य या विषयावरती साधारण 2 भाग आपण तयार करणार आहोत। तर या पहिल्या भागामध्ये नेमकं डिप्रेशन म्हणजे काय, नैराश्य कशामुळे येतं हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर नैराश्य हे कोणत्या वयाच्या मुलांना, मुलींना किंवा कोणत्या कारणामुळे येतं ते जर आपण बघायचं म्हटलं तर नैराश्याच्या अनेक प्रकार आहेत जे आपण बघायला बघतो घरामध्ये की लहान मुलं असतात, त्या मुलांना कळत नकळत आई किंवा वडील हे मोबाईल देऊन त्यांच्या हातामध्ये त्यांना सवय लावतात आणि ती मोबाईलची सवय मग त्या लहान मुलांना इतकी लागते की त्याच्यानंतर ती मुलं मोबाईलशिवाय कुठलंही काम करू शकत नाहीत। एक साधं आपल्या घरात नेहमी दिसणारं उदाहरण आहे। तरुण मुलं, माध्यमिक शिक्षण घेणारे मुलं मुली असतील, कॉलेजला जाणारे तरुण मुलं मुली असतील, यांच्यावर असलेलं प्रचंड मानसिक शारीरिक दडपण, स्पर्धा, याच्याने काय होतं, मुलांना नेमकं नैराश्य कशा पद्धतीने आलेलं आहे हे आपण कसं काय ओळखणार। अगदी साध्या गोष्टी असतात। जे विद्यार्थिनी हे आपल्यासमोर बसताना झुकून बसलेले असतात, नखं कुरतडत असतील, विनाकारण मांडी हलवत असतील, विनाकारण शरीराची हालचाल घडी करत असतील, नजरेला नजर मिळवत नसतील, आपल्याला ते चुकवत असतील, घरच्यांच्या वडीलधारी मंडळींना, साधारण आई वडिलांपासून ते लांब पळत असतील, तर समजून घ्यायचं की आपल्या मुलांमध्ये काहीतरी नैराश्याचं कारण निर्माण झालेलं आहे। आणि अशा वेळेला मुलांशी संपर्क साधला नाही तर नैराश्याची भीषणता वाढू शकते। कदाचित ते काहीतरी अनुचित घटना करण्याच्या मानसिकतेमध्ये सुद्धा आलेले असतात। अनेक कारणं असतात आणि असे नैराश्यग्रस्त झालेले मुलं मुली त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याचशा वर्तमान पेपरामध्ये अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात। मित्रांनो, नैराश्याची कारणं जर आपण बघायला गेलं तर असंख्य कारणं आहेत। आईवडिलांच्या प्रचंड अपेक्षा मुलांकडून असतात। शिक्षणामध्ये आपण बघितलं कॉम्पिटिशन जी असते ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। आत्ताच आपण बघितलं की प्रचंड अभ्यास करणारी मुलं देखील नीटच्या निकालामध्ये जो भ्रष्टाचार झाला, ते अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास केलेल्या मुलांवरती तो जो अन्याय झाला त्याच्यामुळे देखील मुलं मुली हे नैराश्यात येतात, पालक नैराश्यांमध्ये येतात। याच्यावरचे उत्तरं त्यांना सापडत नाहीत, कोणाकडे जावं, कोणाकडे बघावं। मौल्यवान आयुष्याचे वर्ष त्यांचे वाया जातात। येणारे कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत असताना आता ह्या पद्धतीने जर अभ्यास करून सुद्धा जर यश मिळत नसेल तर नैराश्य हे प्रचंड प्रमाणात येतं। MPSC UPSC झालेले मुलं प्रचंड 18 तास अभ्यास करून त्या बिचारांनी आपली मेहनत केलेली असते, पण 1-1, 2-2 मार्कांनी ज्या वेळेला ते मुलं नापास होतात त्यावेळेला त्यांना नैराश्य येतं। जे मुलं पास होतात पण ज्यांच्या हातामध्ये वर्षानुवर्ष नोकरीच्या ऑर्डर्स मिळत नाहीत त्यांना नैराश्य येतं। असंख्य प्रकार नैराश्याचे असतात। मुलांना नोकरी मिळत नाही, मिळाली तर ते त्या पद्धतीने त्यांना तेवढा पगार मिळत नाही, पगार मिळाला तर त्या पद्धतीने त्यांना प्रवास असेल, घरदाराच्या समस्या असतील, अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं। मित्रांनो, ह्या नैराश्याचे हे आपण बघितले थोडेसे प्रकार, अजून अनेक प्रकारावर आपण चर्चा करणार आहोत, पण ते पुढच्या भागामध्ये। आणि त्याच्यानंतरचा जो 3रा भाग असेल त्यामध्ये नैराश्यावरती उपाय काय करावा, कोणत्या पद्धतीने मुलांच्या किंवा आपल्या मनातील नैराश्य आपण घालवायचं आहे त्याच्याबद्दल जरूर आपण विचार करू। धन्यवाद। तुमच्या सूचना पुनश्च एकदा मला कळवा।
धन्यवाद.